सारंगला एक इम्पॉर्टंट असं काम करायला सांगितलं आणि ते होतं की त्यांची बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी होती. मी तुझ्यावर काही जबाबदारी सोडली ती पूर्ण न करता मला याच्या आधी मी तुला बोललो होतो जमणार नसेल तर सांग, मी जाऊन ते सहज करू शकतो. सारंग गेला होता, पण सारंगने अशी काही जादू केली आहे की त्याला मुक्ताला पण भेटायचं होतं, घरच्यांबरोबर होळी साजरी करायची होती, तर त्यांनी कामं फटाफट आटपली आणि तो होळी साजरा करायला इथे आलाय. म्हणजे सुरुवातीच्या होळी सिक्वेन्स मध्ये तुम्हाला सारंग दिसणार नाही कारण मी नव्हतो तिथे, पण सारंग अचानक येऊन सगळ्यांना सरप्राईज देतो आणि सगळे खुश होतात आणि या सारंगच्या रंगात मिसळून जातात. तुम्ही दिलेलं काम मी एका दिवसात पूर्ण करून आलो. कसं शक्य आहे? 10 एकरची पडीक जमीन, त्याच्यावर बाभळी उगवलेली, ती सगळी काढायची, एवढी सगळी जमीन नांगरायची, हे सगळे चला किशन कन्हैया बघत काय उभे राहिले, राधेवर रंग उधळा. चला चला. आमच्या दार उघडवायच्या संपूर्ण टीम कडून झी5च्या सर्व रसिक प्रेक्षकांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप काय. तुम्ही पण ना आल्याला खेचायला सुरुवात करा. गंमत हे परत आला. परत आला. लूक एकमेकांना काय काय प्रसंग घडलं ते आठवतंय. सेफ लूक गुड. मला माहितीये काहीतरी गुड न्यूज असणार. तुझ्या कॉमन सेन्सला काय म्हणावं काय करावं काही कळतच नाही. ही माधवी आहे ना, काय वाटतं ते बोल. काय करा आपण आतमध्ये जाऊन बोलू. या. चला आले परत सकाळी. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सांगतो गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. मुक्ता बोलली ते सगळे इथे येणार, मुक्ताच इथे येणार. मुक्ता सारंग पहिला महिना हा चैत्रचा असतो. काय आई आहे ना, उन्हात आहे ना, अंगणात थोपटून थोपटून झोप लावताना आम्हाला अशी गाणी म्हणायची. तेव्हा ते गाणं होतं, हां, चैत्रचं ऊन सोसना बाई, छपरा माझा गवत नाही, अंगी जाळी वैशाखी बनवा, लिंबा खाली किती औषधी हवा. पप्प्या वेद ही या साईडला आणि इकडे आहे हां म्हणजे आपली पब्लिक. असं त्याला खुश होणार. ऍक्शन. तर मुक्ता वहिनी जिंकली.
बक्षीस म्हणून पहिलं कडुनिंबाचं पान आपण वहिनीला देतो. अरे बापरे, एवढं मोठं. सोबत गुळपण आहे, काळजी नसावी. सारंग आणि मुक्ता ना, हे इथे आहे. हा तुमचा कॅमेरा. आता सारंगदादाचं तोंड बघ. चेहरा बघ. आता सारंगदादा तू. हा. आता सारंगदादाचा चेहरा पाहूया. आले. बेसिकली मुक्ता वर चोरीचा आरोप केला गेला असतो आणि दत्ता मामांनी तो आरोप केला असतो आणि मुक्ताकडे फक्त 48 तास असतात सिद्ध करायला की हे चोरी तिने केलेली नाहीये आणि खरा चोर शोधून काढायला तिच्याकडे एवढाच वेळ असतो. रोलिंग अँड ॲक्शन. हे सगळं करताना इथे ती बहुतेक विसरलं असतो. पुन्हा एकदा त्याची आठवण करून देतो. मुक्ताने आपलं निर्दोषत्व सिद्ध करावं. घर सोडून जाण्याचा प्रश्न सुटतो. जर का ती दोषी आहे असं आढळलं तर मात्र तिला चालेल. त्यावेळेला तिच्यासोबत तू जाण्याचा प्रश्न. सो या सिक्वेन्समध्ये बेसिकली मुक्ता खरा चोर सगळ्यांसमोर घेऊन येणार आहे. ज्यांनी हे सगळं प्लॅन केलेलं आहे, ज्यांनी हे चोरी केलेली आहे त्याला ही सगळ्यांसमोर घेऊन येणार आहे. सो हा सस्पेन्स आय थिंक तुम्हाला सगळ्यांना बघायला खूप आवडेल. सो नक्की बघत राहा दार उघड बाय झी5 वर कधीही आणि कुठेही.